नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय दुपारी 3च्या बातम्या. या बुलेटिन मध्ये आपण सुरुवात करतोय आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांनाही आता आरक्षण मिळणार आहे. आता सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण दिलं जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा मोठा निर्णय मानला जातोय. वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्या सवर्णांना आता नोकरीत 10% आरक्षण देण्याबद्दलचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. लवकरच याबद्दलची घटना दुरुस्ती करून हा निर्णय जो आहे लागू केला जाईल. आता या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांनाही आता आरक्षण मिळणार आहे. आता सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% हे आरक्षण मिळेल. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा मोठा निर्णय मानला जातोय. यामध्ये वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे. त्यांनाच या आरक्षणाचा उपभोग फायदा जो आहे तो घेता येऊ शकेल. याचविषयी माहिती देण्याकरता आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत. प्रशांत, या निर्णयाबद्दल अधिक तपशील काय आहे? एक अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आर्थिक मागासवर्ग समाज जो आहे त्यांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयावरती विविधांग प्रतिक्रिया याला सुरुवात झाली आहे. एकीकडे भारतीय जनता पक्ष असो किंवा मग इतर पक्ष या निर्णयाचं स्वागत करत आहे. सोबतच डॉक्टर विकास महातेजी धनगर समाजाचे नेते त्यांनी म्हटलंय की आता तुम्ही आर्थिक मागासवर्ग समाजाला दिलेला आहे, धनगर समाजाची केव्हा त्यांना आरक्षण मिळेल. दुसरीकडे काँग्रेस आणि CPM असो किंवा डाव्या पक्षाचे नेते असो, हे सगळे या सगळ्या निर्णयाला निवडणुकीच्या समोर दिलेला निर्णय मानला जातोय. महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची सीमा निश्चित केलेली आहे त्या सीमेच्या आतमध्ये हा निर्णय येऊ शकत नाही. त्यामुळे कॅबिनेट केंद्रीय मंत्रिमंडळाने जरी हा निर्णय घेतला त्याला एक प्रकारे पुन्हा नोटिफिकेशन करावं लागेल आणि त्यानंतरच जेव्हा सुप्रीम कोर्ट त्याला आव्हान होईल आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्ट जे आदेश देईल त्या आदेशाच्या आधारावरती असं म्हणता येईल की इतर मागासवर्ग जसं ओबीसींना आरक्षण मिळतं तसं अप्पर मागासवर्ग समाजाला, कारण जसं म्हणतात की या लोकांना मिळेल की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या निर्णयाकडे निवडणुकीच्या दिशेनं पाहावं अशाच प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेसची आहे. स्टुडिओ प्रशांत, आपल्याबरोबर घटनातज्ञ उल्हास बापट आहेत, त्यांनाही आपण विचारूयात. उल्हास बापटजी, आपल्याला ही माहिती मिळालीच असेल की आता सवर्णांना नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्यात येणार आहे. हे ते सवर्ण असतील ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनाच या गोष्टीचा फायदा मिळू शकतो. पण कायद्याच्या पातळीवर, कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकू शकतो का? नाही, आता 14व्या कलमामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि 15 आणि 16 कलमाखाली प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे आरक्षणाचे अधिकार काही दिलेले आहेत, तर ते अपवाद आहेत. आणि 14व्या कलमाखाली जो मूलभूत अधिकार दिलाय त्याला हा जो अपवाद आहे, अपवाद हा कधी फंडामेंटल राईट पेक्षा म्हणजे नियमापेक्षा मोठा असू शकत नाही असं आंबेडकरांनी म्हटलेलं होतं. आणि त्यामुळे 50%पेक्षा जास्त रिझर्वेशन नाही देता येणार आणि तोच निर्णय सुप्रीम कोर्टाने पण उचलून धरलेला आहे. त्यामुळे 10% जे वाढवणार आहेत ते 50%च्या वर तर वाढवता येणार नाही हे निश्चित आहे. आता आर्थिकदृष्ट्या मागास घटना दुरुस्ती करून ऍड करता येईल, कारण सोशली आणि एज्युकेशनली असे शब्द आहेत, त्याच्यात इकॉनॉमिकली आणखी घालता येईल, त्याला काही अडचण येईल असं मला वाटत नाही. परंतु ते कसं ठरवायचं हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे जे इन्कम टॅक्स भरत नाहीत ते सगळेच आर्थिकदृष्ट्या मागास झाले ना, म्हणजे 90% भारतात मागासच झाले. तेव्हा थोडंसं घाई गर्दीत घेतलेला हा निर्णय मला दिसतोय. आणि आता तुमच्या इथे बोललं जात होतं तसं निवडणुका जवळ आल्यावर हे सगळं का सुचतं हा पुन्हा बघायला पाहिजे. कारण 4.5 वर्ष होती त्याच्यात कधी हे निघालं नाही, आता शेवटच्या 6 महिन्यात का निघतंय? तर ते एक तर याला पॉलिटिकल साईड आहे आणि दुसरी कॉन्स्टिट्यूशनल आहे. तर कॉन्स्टिट्यूशनल मध्ये मी निश्चित सांगू शकतो की 50च्या वर रिझर्वेशन नाही देता येणार. आपल्याबरोबर उल्हास बापटजी प्रकाश आंबेडकर आहेत, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष. बाळासाहेब, आपण या निर्णयाकडे कसं बघता? म्हणजे 10% आरक्षण जे आहे ते नोकऱ्यांमध्ये सवर्णांना देण्यात येतंय, हे टिकू शकेल का? हॅलो, हा बाळासाहेब, आपल्याला माझा आवाज येतो? हा येतोय. एक मिनिट. हा, आपल्याबरोबर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. त्यांच्याकडनंच याबद्दलची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. बाळासाहेब, आपण या निर्णयाकडे कसं बघता? सवर्णांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण देण्याबद्दलचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत नाहीये.
54% आरक्षण, 54% ह्या जनरल जागा होत्या बरोबर. आणि 54% जनरल जागा असल्यामुळे त्या 54% ह्या जनरल माणसांना मिळत होत्या त्या ह्याच्यामध्ये. प्रश्न असा आहे की यांनी आता असणारं हे जे 10% आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्यांना ते दिलेलं आहे त्याचा अर्थच आम्हाला काही कळत नाहीये. या घटनेमध्ये तुम्हाला आरक्षण देता येत असेल तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला असाल तर आर्थिक ह्याच्यावरती देता येत नाही. पण पुढे कायद्याच्या कसोटीवर हे टिकू शकतं का? कायद्याच्या कसोटीवरती हे टिकू शकत नाही. हे फसवं आहे. हे एवढंच दाखवतंय की या सरकारकडे विचार करण्याची कुवत नाही, क्षमता नाही आणि नोकऱ्या नवीन करू शकत नाही. शिक्षणामधल्या विद्यार्थ्यांना जागा देऊ शकत नाहीत आणि म्हणून ही नव्या पिढीला दिलेली भूलताप असं मी त्या ठिकाणी मानतोय. बाळासाहेब, गेल्या 4 वर्षात या निर्णयाबद्दल कुठल्याही प्रकारचा विचार होऊ शकला नाही. आत्ताच का हा निर्णय घेण्यात आला असावा असं आपल्याला वाटतं? 3 राज्याच्या निवडणुका हारलेल्या आहेत आणि 3 राज्याच्या निवडणुका हारल्यानंतर आम्ही सवर्णांबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी घेतलेला हा निर्णय. त्याच्याशिवाय मला दुसरं काही दिसत नाही. पॉलिटिकल निर्णय हा. याचा पॉलिटिकल मायलेज घेण्याचा आरोप असतात, जे काही हे आरोप या सरकारवरती केला जात आहेत की दे आर प्लेइंग विथ सिस्टम आणि त्यांना असणारं सिस्टम मोडायची आहे, तेव्हा जाता जाता त्यांना असणारं संविधान मोडायचं आहे आणि म्हणून त्यांनी ही आग लावून दिलेली आहे. पण याचे काय परिणाम होऊ शकतात असं आपल्याला वाटतं? याचा परिणाम एक होणार आहे की उद्या सुप्रीम कोर्टाने हे स्ट्रकडाऊन केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या विरोधातच लोकांना उठवायचं, सिस्टम मोडायची अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे कायदा विरुद्ध जनता असा हा सगळा प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न. कायदा विरुद्ध जनता असं नाही तर 2 देयर इज नेशन विदिन अ नेशन हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. आणि एक नेशनचा असणारा प्रमुख जे आहे ते मोहन भागवत संचालक आहेत. बरोबर. की जे असणारं आपण जे राज्य मान्य करतो त्यांना असणारं मान्य नाहीये आणि म्हणून त्यांनी स्वतःला असणारं रजिस्ट्रेशन करून दिलं नाही, स्वतःला कायद्यापुढे सबमिट केलेलं नाही. वी आर अबव्ह लॉ असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण जे राज्य मानतोय प्राईम मिनिस्टर शुड कम अँड रिपोर्ट टू अस अशी जी काही सिस्टम आहे ती सिस्टम त्यांना मोडकळीस आणायची आहे. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयाबद्दल शंका व्यक्त केलेली आहे. पुढे कायद्याच्या पातळीवर हा निर्णय टिकू शकत नाही आणि यातनं येणाऱ्या काळात मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलं. या आरक्षणाबद्दलच खासदार विकास महात्मे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. खास करून सवर्ण समाजाला आरक्षण देण्याचा एक मार्ग मोकळा झालेला आहे. आर्थिक मागासलेल्या गटामध्ये सवर्ण समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न होतोय. माझ्यासोबत आहे डॉक्टर विकास महात्मे, खासदार आहे सर राज्यसभेत. सर आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. पण ज्या पद्धतीनं हा निर्णय आला आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे आर्थिक मागासलेल्या याला आरक्षण द्यायचं आहे, पण महत्त्वाचं म्हणजे धनगर समाजाला आरक्षण केव्हा मिळेल? मी नक्कीच सरकारचं अभिनंदन करेल, कारण आर्थिकरित्या मागासलेल्या व्यक्तींना सुद्धा आरक्षणाची खूप गरज होती आणि ते निर्णय सरकारने घेतला. पण त्याचसोबत सामाजिक आणि शैक्षणिकरित्या जे मागासलेलं आहे धनगर समाज, त्याला जे अभिवचन दिलेलं होतं चुनावी घोषणापत्रात किंवा आपल्या घोषणापत्रात जे लिहिलेलं होतं त्याच्याप्रमाणे शिफारस पत्र राज्य सरकारने केंद्र सरकारला लवकरात लवकर पाठवून धनगरांना आरक्षणाचा मार्ग मोकळा केलाच पाहिजे आणि याला आता विलंब होऊ नये अशी आमची मागणी. आर्थिक मागासलेल्या समाजाला आरक्षण मिळतं, पण धनगर समाजाला आरक्षण मिळतं की सरकार तर तुमचं तरी पण असं का होतंय? ह्याच्यात 2 सरकार आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. दोन्ही एकच आहे आणि त्याच्यामुळे ते होईल असा विश्वास आहे. पण ते लवकर झालं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी जर झालं नाही तर आमचा 20 तारखेला वाशिमला आम्ही आंदोलन करत आहे आणि पुन्हा आमच्या याच्यातले जे अतिशय मागासलेले आहे त्यांना हे लवकरात लवकर मिळण्यासाठी मी जे वेटेड इंडेक्सिंग सिस्टम म्हटलेली आहे मराठा आरक्षण किंवा सगळ्या याच्यात, त्याच्यामुळे त्यांच्या समाजातले सुद्धा मागासलेल्या लोकांना हा आरक्षणाचा लाभ पोहोचला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न सरकारने केले पाहिजे. धन्यवाद. हे होते डॉक्टर विकास महात्मे यांनी म्हटलं आहे की आर्थिक मागासलेल्या गटाला आरक्षण मिळालं आहे, आता धनगर समाजाचा वेळ आलेला आहे त्यांना तत्काळ आरक्षण द्यावं. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नीरज तिवारीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.
याचबद्दल शाहनवाज हुसेन जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सबको साथ लेकर चलते हैं प्रधानमंत्री। स्वर्ण समाज में भी बहुत बड़ी तादाद में गरीब लोग हैं और उनके मन में भी था कि जब सबको आरक्षण मिल रहा है तो स्वर्ण समाज में जो गरीब है उसका भी इस देश के संसाधन पर हक है और वो हक देने का काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया है। आता या निर्णयानंतर आपण बघितलं आतापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। आपल्याबरोबर उल्हास बापट होते। उल्हास बापट यांनी असं सांगितलं की कायद्याच्या कसोटीवरती हा निर्णय पुढे जाऊन सुप्रीम कोर्टात कितपत टिकतो तग धरतो याबद्दल मोठी शंका आहे। पण आत्ताच हा निर्णय का घेण्यात आला म्हणजे याला एक राजकीय बाजू असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत होते। प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे की नेशन विरुद्ध नेशन म्हणजे राष्ट्राविरुद्ध राष्ट्र हा सगळा संघर्ष उभा करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे का अशी देखील शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे। तसा सूर त्यांच्या बोलण्यात ऐकून दिसून आला। काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी या निर्णयाबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। बड़ी देर कर दी मेहरमा आते आते और ये भी चुनाव के वक्त में जिसका कोई लॉजिस्टिक समझ में आता नहीं है। आप देखो कितना ही शीर्षासन कर लें कितने ही जुमले गढ़ लें अब मोदी जी को कोई भी आसन जो है पदच्युत होने से नहीं बचा सकता है। या सगळ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना आपण पाहतोय हरीश रावत यांनी असं म्हटलं की हा निर्णय घ्यायला फारच उशीर लावून दिला पण आत्ताच हा निर्णय का घेण्यात आला हे असं आवर्जून म्हटलं जातं। गेल्या 4 वर्षात सवर्णांबद्दल विचार का होऊ शकला नाही। आत्ताच सरकारी नोकऱ्यांमध्ये सवर्णांना ज्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच याचा फायदा घेता येऊ शकतो। अशा सगळ्या वर्गाला जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत अशा एका वर्गाला आत्ताच याबद्दलचा फायदा देण्याचा निर्णय जो आहे तो निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेला आहे का निवडणुकीचा विचार समोर ठेवून हा घेण्यात आलेला आहे का 3 राज्यांमध्ये भाजपची जी पिछेहाट झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे का अशाबद्दलच्या प्रतिक्रिया येताना दिसतात। एमआयएमचे आमदार वारिस पठाण आपल्यासोबत आहेत। वारिस पठाण जी 10% आरक्षण सवर्णांना जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण देण्याबद्दलचा निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? हे बघा बीजेपीला 4.5 वर्ष झाला सत्तेत यायला। आता कशाला 2019च्या चुनावाच्या पूर्वी पोलराइज करायसाठी पहिल्यांदा। दुसरा आम्ही काय म्हणत होता पहिल्यांदापासून जेव्हा तुम्ही मराठाला रिझर्वेशन काही हरकत नाहीये पण तुमच्याकडे 3 कमिटीचे रिपोर्ट असते महमूद रहमान दुसरा कमिटी तिघे कमिटीचे रिपोर्ट आपल्या समक्ष होते। त्याला तिघे असं बोलला होता की मुस्लिम जे आहे ते सोशली एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे आणि त्याला रिझर्वेशन द्यायला पाहिजे। 3 कमिटीचे रेकमेंडेशन सरकारने नकारला आणि मराठाला रिझर्वेशन दिले 16%। आपण बघितला ते आमचं असं म्हणणं आहे जर सरकार असं म्हणतात सबका साथ सबका विकास तर मुसलमान जे लोक पिछडा वर्ग आहे ते बघा वारिस पठाण माझ्या मुलासाठी मी रिझर्वेशन नाही मागतो मी रिझर्वेशन त्यांच्यासाठी मागतो ज्यांच्या अरमान आहे की आमच्या मुला पूर्वी IAS IPS ऑफिसर बनायला पाहिजे। आणि कमिटी कशाला तुम्ही कटवली होती कमिटीच्या रिपोर्ट जर तुम्हाला नाही करायचे होते कशाला तुम्ही कमिटी बनवली होती। आणि मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं तुम्ही 5% रिझर्वेशन देऊ शकतात। सरकारने का नाही दिला रिझर्वेशन आमची हरकत आहे। आणि आता सरकार म्हणते की अपर कास्टला तुम्ही रिझर्वेशन देतो। वारिस पठाण आपल्यासोबत होते। रेहमान समितीचा अहवाल देत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की आता मुस्लिमांना देखील आरक्षण देण्याचा विचार व्हावा कारण मुस्लिम वर्ग देखील आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे। नवाब मलिक बोलतायत या निर्णयाला घेऊन थेट जाऊयात तिथे। वेगळे वर्ग आहे शहरामध्ये राहणारे जे नोकरदार आहे किंवा फिक्स इन्कम ज्यांना आहे त्यांच्यासाठी हे आरक्षण की गरिबांसाठी आरक्षण ज्याच्यातून गरिबांना फायदा मिळणार नाही त्यासाठी ते कुठेतरी मर्यादा कमी केली पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे। आणि आपले काही प्रश्न असतील तर त्याच्या बाबतीत आपण प्रश्न विचारू शकतो। नाही असं आहे की अप्पर कास्ट यांना आरक्षण देण्याबाबतच्या भूमिका वारंवार आमच्या पक्षाचे नेत्यांनी पण सांगितलेलं आहे पण जी मर्यादा आहे ते जास्त आम्हाला वाटते। आणि जे तुम्ही प्रश्न विचारताय की आधीच्या सरकारने निर्णय घेतल्यानंतर हा रद्द करण्यात आला होता जर घटना दुरुस्ती सरकारने केली तर कुठलाही कोर्ट याला रद्द करू शकत नाही। घटना दुरुस्ती सरकार जर करत असते
तर निश्चित रूपाने हा आरक्षण टिकणार. पण ते घटना दुरुस्ती करत असताना मराठा आरक्षण असेल, पटेल आरक्षण असेल, जाट आरक्षण असेल, त्याचा पण समावेश त्या दुरुस्तीमध्ये केला. तर या सर्व राज्य सरकारनी जे निर्णय घेतलेला आहे कुठेतरी तो पण कोर्टामध्ये टिकेल आणि तसा निर्णय सरकारने करावा. Our party has already said, on the basis of economic criteria, if any decision is there for the upper caste poor, we are not opposing. But the way the decision has taken, the limit of 8 lakh income, it shows it will not benefit the poor. In the name of poor, a middle class people will be more beneficiary out of it. If really they want to give benefit to the poor, the limit should be reduced. As they are taking a decision to give 10% reservation to upper class, a constitutional amendment is required. When they are going to amend the constitution in various states, in a state like Maharashtra, Maratha Arakshan issue is there. Government has taken a decision to give 16% reservation to Marathas. Same kind of a decision has been taken by the Gujarat government for Patels. In Rajasthan and Haryana, the Jat issue is there. When government is going to amend the constitution, along with this